Hello friends, I am Jayant Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Tingle. मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर इयत्ता 12वीचा नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. आज आपण सेक्शन 4 मधील 4.3 अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज हा टॉपिक बघणार आहे. हा लेसन सुरू करण्या अगोदर आपण रायटर ज्यूल्स गॅब्रियल वर्ने यांचं इंट्रोडक्शन बघूया. ज्यूल्स गॅब्रियल वर्ने 1822 to 1905. ज्यूल्स गॅब्रियल वर्ने यांचा जन्म 1828ला झालेला असून त्यांचा मृत्यू 1905 साली झाला. वाज ए फ्रेंच नॉवेलिस्ट, पोएट अँड प्लेराईट. ते एक फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि नाटककार होते. प्लेराईट म्हणजे नाटककार. वर्ने wrote widely popular series of adventure novels including Journey to the Center of the Earth 1864, 20,000 Leagues Under the Sea 1870 and Around the World in 80 Days 1874. वर्ने यांनी सिरीज ऑफ ॲडव्हेंचर नॉवेल्स लिहिलेल्या आहेत, म्हणजे साहसी कथा असलेल्या कादंबऱ्यांची शृंखला त्यांनी लिहिलेल्या आहेत, की ज्यात जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ जी 1864ला पब्लिश झालेली होती, 20,000 लीग्स अंडर द सी की जी 1870ला पब्लिश झालेली होती आणि अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज की जी 1873ला पब्लिश झालेली होती. या नॉवेलचा समावेश त्यात होता. नेक्स्ट, Verne is generally considered a major literary author in France and most of Europe. Verne has been the second most translated author in the world. वर्ने हे फ्रान्समधील एक मेजर किंवा महत्त्वाचे किंवा दिग्गज साहित्यिक म्हणून ओळखले जातात. संबंध युरोपमध्ये वर्ने यांची पुस्तके दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट झालेली आहे. सर्वात जास्त ट्रान्सलेट झालेली पुस्तके असलेले वर्ने हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लेखक आहेत. मित्रांनो, ही झाली रायटर वर्ने यांची माहिती. मित्रांनो, अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज या स्टोरीमध्ये आलेल्या पात्रांची आपण आता ओळख करून घेऊया. यामध्ये मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स म्हणजे महत्त्वाचे पात्र आणि कमी महत्त्वाचे पात्र असे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. आपण सर्वप्रथम जे महत्त्वाचे पात्र आहे त्यांची माहिती घेऊया. पहिलं महत्त्वाचं पात्र आहे फिलियास फॉग. हे या स्टोरीचं सर्वात महत्त्वाचं पात्र आहे. संपूर्ण स्टोरी या पात्राच्या भोवती फिरते. या स्टोरीमधील दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे पासेपार्टआउट. पासेपार्टआउट हा फॉग याचा मित्र होय. प्रवासाच्या दरम्यान फॉग आणि पासेपार्टआउट यांची मैत्री होत असते. तिसरं महत्त्वाचं कॅरेक्टर औदा. औदा हे एक स्त्री कॅरेक्टर आहे. प्रवासाच्या दरम्यान फॉग आणि औदा एकमेकांना भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. शेवटी हे दोघं लग्न करतात. चौथं कॅरेक्टर आहे डिटेक्टिव्ह फिक्स. डिटेक्टिव्ह फिक्स प्रवासाच्या दरम्यान फॉग याच्या मागे लागलेला असतो. आता आपण मायनर कॅरेक्टर्सबद्दल बोलूया. आपण फक्त त्यांची नावे जाणून घेऊ. पहिलं आहे सर फ्रान्सिस क्रोमॅर्टी. सेकंड, जॉन बर्न्सबाय. थर्ड, द रिफॉर्म क्लब मेंबर्स. नेक्स्ट, द पारसी गाईड. कर्नल स्टॅम प्रॉक्टर. मिस्टर कॅमरफिल्ड. मिस्टर मेंडीबॉय. एल्डर विल्यम हिच. मज. आणि शेवटचे कॅरेक्टर कॅप्टन स्पीडी. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. आता आपण या स्टोरीची जी थीम आहे ते बघूया. थीम म्हणजे या स्टोरीचा जो आशय आहे, विषय आहे, तो आपण थोडक्यात बघूया. फर्स्ट लाईन. The novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. याचा अर्थ
ही नॉवेल, ही कादंबरी साहस व उत्सुकतेने भरलेली आहे की ज्यात वाचकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एन्जॉय करता येतो. इथं काही फ्रेजेस शब्द आलेले आहेत. कम ॲक्रॉस म्हणजे भेटते, वाचकांना ह्या गोष्टी मिळतात किंवा भेटतात या अर्थाने. ॲडव्हेंचर म्हणजे साहस, एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकता. नेक्स्ट, Phileas Fogg, the major character in the novel, accepts the challenge to go around the world in 80 days, and in accomplishing this feat, he goes through various lands and meets with diverse adventures. फिलियस फॉग हे या स्टोरीचं मुख्य पात्र आहे की जो 80 दिवसांमध्ये संपूर्ण जग फिरून येण्याचे आव्हान स्वीकारतो आणि तो वेगवेगळ्या भूप्रदेशांना, देशांना भेटी देत व डायव्हर्स ॲडव्हेंचर्स म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना धैर्याने तोंड देत तो हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवतो. मित्रांनो, इथे काही शब्द आलेले आहेत. अकम्प्लिशिंग म्हणजे यशस्वी, लँड्स म्हणजे प्रदेश. नेक्स्ट, thus the novel proceeds at a fast pace and there is always some excitement resulting from the various encounters. ही नॉवेल एका पेस म्हणजे काय गतीने पुढे सरकत जाते. त्याचे कथानक जे आहे ते पटापट पुढे सरकते. प्रत्येक घटनेला काहीतरी एक्साइटमेंट असते. नेक्स्ट, the beauty of the novel is that the writer takes the readers to a journey of many hair-raising incidents and exciting adventures, thrilling at beautiful places in the world. या नॉवेलचे सौंदर्य म्हणजे या नॉवेलचा लेखक वाचकांना अशा घटना म्हणजे इन्सिडंट्स आणि साहसी रोमांचक घटना प्रस्तुत करतो की ज्याने अंगाला काटे येतात. तिथे एक शब्द आहे हेअर रेझिंग म्हणजे अंगाला काटे येणे. त्याचबरोबर जगातल्या सुंदर ठिकाणांचे रोमांचक वर्णन करत आहे. नेक्स्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ धिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाईम. या नॉवेलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टाईम म्हणजेच वेळ. इट इलिस्ट्रेट्स रिपीटेडली that time is fickle and either works for or against them. इथं असं विशद केलं आहे की टाईम ही फिकल आहे म्हणजे चंचल आहे, अस्थिर आहे आणि ती पात्रांसोबतसुद्धा नसते आणि त्यांच्या विरोधातसुद्धा नसते. नॉट फॉर ऑर अगेन्स्ट. नेक्स्ट, in many cases time foils their plans when the delays build up and ships and trains leave without them that sometimes लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल. अनेक केसमध्ये वेळ त्यांचे प्लॅन्स उधळून लावतो. फॉइल्स म्हणजे उधळून लावणे. अचानक झालेल्या विलंबाने जहाजे व ट्रेन्स निघून जातात व यातील पात्र ट्रबलमध्ये किंवा अडचणीत सापडतात. नेक्स्ट, इन द एंड फॉग विन्स द बेट ॲज ही गेन्ड अ डे व्हेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेट लाईन. शेवटी फॉग की जो या नॉवेलचा मुख्य पात्र आहे तो पैज जिंकतो. 80 दिवसात जग फिरून येण्याची त्याची जी पैज असते ती तो जिंकतो कारण तो आंतरराष्ट्रीय डेटलाईनच्या एका दिवसा अगोदर फिरून परत आलेला असतो. नेक्स्ट, द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. यात शेवटी असा मॅसेज दिलेला आहे की टाईम कुणाकडूनही कंट्रोल किंवा नियंत्रित होऊ शकत नाही. वेळेला वाटेल त्यावेळेसच ती काम करेल आणि मनुष्य जात त्याच्या पायाखाली लोटांगण घालत राहील किंवा दयेची भीक मागत राहील. तिथे एक शब्द आला आहे मर्सी म्हणजे दया. अजून एक शब्द आहे बेट. बेट म्हणजे पैज. नेक्स्ट पॅरा. बिफोर हिज जर्नी अराउंड दी वर्ल्ड फॉग लिव्ड
अ सॉलिटरी लाईफ. या जगभ्रमंतीच्या अगोदर फॉग हा सॉलिटरी लाईफ जगतो. मित्रांनो, तिथं एक शब्द आहे अराउंड द वर्ल्ड, म्हणजे काय, जगभ्रमंती. सॉलिटरी लाईफ म्हणजे एकाकी जीवन. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. त्याने त्याचं आयुष्य इतरांसोबत बंद केलेलं होतं. लोकांशी संबंध हे ठेवायला तो कसरत असायचा, तो काळजीत असायचा. मित्रांनो, यावरून फॉग हा असामाजिक दिसतोय, की ज्याला लोकांबरोबर राहायला आवडत नाही, राहायला गेला तर तो थोडा टेन्शनमध्ये येऊन जायचा. म्हणून इथं म्हटलेलं आहे की तो काळजीत असायचा, त्याला एकटं जगायला आवडायचं. नेक्स्ट, बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रिकग्नाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स बोथ इन द फॉर्म ऑफ लव with Avda and friendship and loyalty with Passport out. परंतु या प्रवासाच्या दरम्यान अवधा नावाच्या मुलीच्या प्रेमात तो पडतो व त्याची पासपोर्ट आउट नावाच्या व्यक्तीशी असलेल्या प्रामाणिक मैत्रीने त्याला मानवी संबंधांचे महत्त्व पटते. नेक्स्ट, above all, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from his trip. Above all म्हणजे सर्वप्रथम. त्याला या ट्रिपमधून सर्वप्रथम समजदारी आणि कौतुक ह्या दोन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. नेक्स्ट, though he has the opportunity to double his fortune, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. जरी त्याला नशिबाने डबल कमवण्याची संधी दिली, परंतु फॉगचे क्रेझी ॲडव्हेंचर म्हणजे काय, दुर्दम्य साहस, याच्यापुढे सुद्धा पैसासुद्धा कमी पडलेला होता. नेक्स्ट, instead he wants to preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club to show that he can do what he sets out to do. उलट त्याला रिफॉर्म क्लबच्या लोकांना त्याची किंमत काय आहे हे दाखवायला मिळाले आणि सन्मानही मिळाला. मित्रांनो, एक नवीन शब्द आहे रिफॉर्म क्लब. रिफॉर्म क्लब असा क्लब आहे की तिथल्या लोकांनी त्याच्याशी म्हणजे फॉगशी 80 दिवसात प्रवास म्हणजे जगभ्रमंती पूर्ण करून आणण्याची पैज लावलेली होती. या रिफॉर्म क्लबमध्ये फॉग हा नेहमी जायचा आणि तिथे त्याच्यासोबत असलेले जी लोक होती त्यांनी गप्पा गोष्टींमध्ये त्याच्याशी पैज लावली होती की तू 80 दिवसात जर जगभ्रमंती केली तर तुला 20,000 पाऊंड आम्ही बक्षीस देऊ. नेक्स्ट, फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे, शोईंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. या प्रवासादरम्यान फॉगने त्याचा सर्व पैसा लावलेला होता व तो बाहेर फिरायला पडला. त्यातून त्याला भरपूर काही मिळालं जे श्रीमंत असून मिळू शकत नाही. फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. फिलियस फॉगसाठी पैशांपेक्षा सन्मान खूप महत्त्वाचा आहे. इथं ऑनर म्हणजे सन्मान. आता नेक्स्ट, throughout the entire trip, Fogg and his group encounter various obstacles standing in their way. सर्वत्र जगभ्रमंती दरम्यान फॉग आणि त्याच्या ग्रुपला वेगवेगळ्या ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय, अडचणी आल्यात. एन्काउंटर म्हणजे आल्यात या अर्थाने. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions to even the most complicated of problems, relaying the message that no problem is unsolvable. या आव्हानांनी त्यांना चटकन विचार करण्याची शक्ती मिळाली होती.
की ज्याने ते गुंतागुंतीच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स काढून निघून जायचे. यावरून संदेश असा मिळतो की कोणताच प्रॉब्लेम हा न सुटणारा नसतो. नेक्स्ट, इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट इन कमिंग अप विथ सोल्युशन्स. पासेपार्ट आउट टू शोज हिज इंजिन्युइटी इन मल्टिपल सिच्युएशन्स. या दरम्यान फक्त फॉगच त्याची हुशारी दाखवत नाही, तर त्याचा साथीदार पासेपार्ट आउटसुद्धा अनेक सिच्युएशनवर त्याची हुशारी दाखवतो. इंजिन्युइटी म्हणजे काय? चातुर्य, हुशारी. मित्रांनो, या थीमवरून आपल्याला कळते की या स्टोरीमधील महत्त्वाचे जे पात्र आहे फॉग, हा रिफॉर्म क्लब या क्लबमध्ये नेहमी जायचा आणि तिथं असलेले त्याचे जे इतर साथीदार होते, इतर लोक जे त्याच्यासोबत रिफॉर्म क्लबला यायचे, ते त्याला चॅलेंज करतात की तू हे जग 80 दिवसात जर फिरून आलास तर आम्ही तुला बक्षीस देऊ. आणि यातूनच अराउंड दी वर्ल्ड 80 डेज या स्टोरीची सुरुवात होत असते. आता हा फॉग जेव्हा जगभ्रमंतीला लागतो तेव्हा त्याला वाटेमध्ये पासेपार्ट आउट व औदा हे 2 जण भेटतात. फॉग पासेपार्ट आउट व औदा यांच्या साथीने ही जगभ्रमंती अवघ्या 80 दिवसात पूर्ण करून दाखवतो. आता यामध्ये वेळ ही खूप कमालीची आहे. ज्या वेळेमध्ये तो पोचायला हवा होता त्या वेळेमध्ये तो पोचलेला असतो, परंतु शेवटी आपल्याला असं दिसते की त्यांना आपण वेळेवर पोहोचलोच नाही अशी फिलिंग येत असते. आणि जेव्हा पासेपार्ट आउटला समजते की आपण इंटरनॅशनल डेडलाईनच्या 1 दिवसा अगोदरच पोचलेलो आहोत, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अशी ही छानशी कहाणी आहे. मित्रांनो, आता आपण या लेसनचा प्लॉट बघूया. फर्स्ट लाईन, अराउंड दी वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin, and John Sullivan sitting by a fireplace reading newspapers. अराउंड दी वर्ल्ड इन 80 days ही कादंबरी इंग्लंडमधील रिफॉर्म क्लबमधील सीनने सुरू होते. एका फायरप्लेस म्हणजे शेकोटीजवळ फिलियास फॉग, थॉमस फ्लॅनेगन, सॅम्युअल फॅलेंटिन आणि जॉन सुलिवन हे बसलेले असतात. ते न्यूजपेपर वाचत बसलेले असतात. वी आर इंट्रोड्यूस्ड टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हनिंग. यामध्ये आपली ओळख होते फॉग या व्यक्तीशी की जो दर संध्याकाळी रिफॉर्म क्लबला जात असतो. मित्रांनो, फॉग आपल्याला माहीतच आहे की आपल्या या स्टोरीमधलं मेन कॅरेक्टर आहे. पुढे म्हटलं आहे की फॉग हा एक अत्यंत दक्ष माणूस आहे. व्हेरी प्रिसाइज म्हणजे अत्यंत दक्ष. नेक्स्ट, ॲट द रिफॉर्म क्लब फॉग, फ्लॅनेगन, फॅलेंटिन अँड सुलिव्हॅन आर टॉकिंग अबाउट अ रिसेंट बँक रॉबरी. आता त्या रिफॉर्म क्लबला बसलेले असताना फॉग, फ्लॅनेगन, फॅलेंटिन आणि सुलिव्हॅन हे नुकत्याच झालेल्या बँकेतील दरोड्याबद्दल बोलत असतात किंवा बोलत आहे. रॉबरी म्हणजे दरोडा. धिस कन्व्हर्जेशन लीड्स टू अ वेजर. त्यांचे बोलणे किंवा त्यांचा संवाद, कन्व्हर्जेशन हा बोलता बोलता पैजेवर येऊन पोचलेला होता. वेजर म्हणजे पैज. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days, while सुलिव्हन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. फॉग हा अगदी शुअर होता की तो 80 दिवसात जग फिरून येऊ शकतो, तर तिथे उपस्थित असलेला सुलिव्हन असं घडू शकेल यावर विश्वास ठेवत नाही. सुलिव्हन, फ्लॅनेगन अँड फॅलेंटिन think Fogg is not considering the unexpected. All of the men
accept the wager for 20,000 pounds. या अनपेक्षित किंवा न होणाऱ्या गोष्टीवर फॉग विचारच करीत नाही असं सुलिव्हॅन, फ्लॅनेगन आणि व्हॅलेंटिन यांना वाटत असते. ते सर्वजण 20,000 पाऊंडची पैज लावतात. नेक्स्ट, दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड अँड वी विटनेस the amazing adventures that he has with his companions. ही या संपूर्ण गोष्टीची सुरुवात आहे. तेव्हापासून पुढे फॉग हा जगभ्रमंतीला जातो आणि आपल्याला आश्चर्यकारक साहस दिसते की त्याच्यासोबत त्याचे कंपॅनियन्स सुद्धा असतात, मित्र असतात. नेक्स्ट, the main plot is based on Fogg's travels, while other such plots merely support the central theme. मित्रांनो, याला मुख्य असा प्लॉट आहे. ही जी गोष्ट आहे ही फॉगच्या प्रवासावर वसलेली आहे आणि इतर असलेल्या गोष्टी या मुख्य गोष्टीला सपोर्ट करणाऱ्या आहेत. नेक्स्ट, फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. फिक्स नावाचा व्यक्ती हा एक डिटेक्टिव्ह आहे की तो फॉगला फॉलो करतो, मागावर असतो. तो शांतपणे गुपचाप त्याच्या मागावर असतो. या प्रवासाच्या दरम्यान त्याच्या पाठोपाठ येत असतो. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. त्याला वाटते, त्या फिक्सला असं वाटते की फॉगनेच बँकेवर दरोडा टाकलेला आहे व मोठ्या प्रमाणात त्याने लुटलेलं आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम व्हेन एव्हर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. तो मुद्दामहून त्याच्या रस्त्यात अडचणी निर्माण करतो. ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडचणी. कारण जसं त्याला इंग्लंडमधून त्याला अटक करण्याचे वॉरंट मिळेल तसाच तो त्याला अटक करू शकणार आहे. नेक्स्ट, द सस्पिशियन दॅट फॉग माइट बी अ क्लेव्हर जेंटलमॅन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक अँड द ऑथर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस. फॉग हा संशयित हुशार सभ्य गृहस्थ आहे व त्याने ही बँक लुटलेली असावी ही या नॉवेलची सब थीम आहे आणि लेखक वाचकांना सस्पिशियस म्हणजे शंकेतच ठेवतो किंवा आपल्याला सस्पेन्समध्ये ठेवतो. पासेपार्ट आउट टू वंडर्स whether his master might be a robber, though in his heart he has ample trust in Fogg's integrity. पासेपार्ट आउटलाही त्याचा मास्टर म्हणजे त्याचा मित्र फॉग. हा फॉग लुटेरा वाटतो, पण फॉगच्या प्रामाणिकतेबद्दल त्याला पुष्कळ विश्वास असतो. ॲम्पल ट्रस्ट म्हणजे काय? पुष्कळ विश्वास. इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा. नेक्स्ट, द प्लॉट मूव्स अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाईम. आता हा फॉग कसा वेळेत अडचणी पार करत पोहोचतो यातून गोष्ट पुढे सरकते. ही गोज थ्रू ब्रिंदिसी, सुएझ, बॉम्बे नाऊ मुंबई, कलकत्ता नाऊ कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. तो ब्रिंदिसी, सुएझ, बॉम्बे आताचं मुंबई, कलकत्ता आताचं कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि शेवटी लिव्हरपूलला भेट देत जातो. मित्रांनो, फॉग हा वेगवेगळ्या देशातील महत्त्वाच्या शहरांना भेटी देत जात असतो. त्याचं टार्गेट त्याला पूर्ण करायचं असते. नेक्स्ट, फिक्स अरेस फॉग ॲट लिव्हरपूल अँड धीस डिलेज फॉग अ बीट. फिक्स हा फॉगला लिव्हरपूल या शहरामध्ये अटक करतो आणि यामुळे फॉगला थोडा विलंब होतो.
He thinks that he has missed the deadline and hasn't reached London in time when in reality he reached a full day earlier. आता फॉगला असं वाटते की त्याने त्याची डेडलाईन म्हणजे वेळेत पोहोचण्याची जी मर्यादा आहे ती मिस केली आणि लंडनला तो वेळेत पोहोचला नाही असंच त्याला वाटत असते. पण मित्रांनो, तो पूर्ण एक दिवस अगोदरच पोहोचलेला असतो. Thus Fogg wins the wager and in the course of his travels finds himself a worthy, charming, beautiful wife too. फॉग ही पैज जिंकतो आणि या प्रवासाच्या दरम्यान त्याला एक मौल्यवान, सुंदर व आकर्षक पत्नीसुद्धा मिळते. चार्मिंग म्हणजे आकर्षक किंवा मोहक. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या स्टोरीचा प्लॉटसुद्धा बघितलेला आहे. थीम आणि प्लॉट यावरून तुम्हाला हळूहळू या लेसनचा अर्थ कळत असेल. वेगवेगळ्या कॅरेक्टरची जी नावं येत आहेत ते सुद्धा तुम्हाला समजत असेल. मित्रांनो, आपण आता प्रत्यक्ष लेसन सुरू करण्या अगोदर शेवटचा जो भाग आहे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट तो बघूया. फर्स्ट लाईन, पेज नंबर 191. As soon as Fogg, Auda and Passepartout arrive in Liverpool, Fix arrests Fogg. जसा फॉग औदा आणि पासेपार्टआउट यांच्यासोबत लिव्हरपूल या शहराला पोचतो, फिक्स हा डिटेक्टिव्ह त्या फॉगला अटक करतो की जो त्याच्या मागावरच असतो. फिलियाज इज थ्रोन इन जेल. फिलियाजला जेलमध्ये टाकलं जाते. सेव्हरल अवर्स लॅटर दो फिक्स लर्न्स दॅट अनदर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी अँड ही रिलीजेस फॉग हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन. आता अनेक तासानंतर अनेक तासानंतर फिक्सला असं लक्षात येते, त्या डिटेक्टिव्हला असं लक्षात येते की जो बँक रॉबर आहे, बँक लुटणारा जो आहे तो दुसरा कोणीच आहे किंवा दुसरा कोणीच त्याला जबाबदार आहे. तो त्या फॉगला काय करतो, रिलीज करतो, सोडतो आणि एका स्पेशल ट्रेनची ऑर्डर देतो. However, he arrives in London late, making everyone disappointed. तरीसुद्धा तो फॉग लंडनमध्ये उशिरा पोहोचतो आणि सर्वांना निराश करतो. डिसअपॉइंटेड म्हणजे निराश करणे. नेक्स्ट, फिलियाज अँड कंपनी आर नाव ब्रोक. द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ड अँड देर इज नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट. फिलियाज आणि कंपनी ही डेडलाईन ब्रेक करतात आणि घरी जाण्या वाचून आता काहीही शिल्लक नसते आणि ते निराश होतात. तिथे एक शब्द आला आहे पाऊट, म्हणजे निराश होणे. फिलियाज लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम अँड फॉर द फर्स्ट टाईम अलाउज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. फिलियाज स्वतःला त्याच्या रूममध्ये लॉक करून घेतो आणि पहिल्यांदाच सिरियसली तो निराशेमध्ये सापडतो. डिप्रेस्ड म्हणजे निराशेमध्ये. नेक्स्ट, औदा अँड पासेपार्टआउट आर so worried that they too can't eat or sleep. औदा आणि पासेपार्टआउट हे सुद्धा चिंतेत असतात की ते जेवू शकत नाही किंवा झोपू शकत नाही. त्यांनासुद्धा ती खंत राहते की आपण वेळेच्या आत परत पोहोचलो नाही. नेक्स्ट, द फॉलोइंग इव्हिनिंग फॉग apologizes to Auda for being unable to provide for her comfort as a result of losing the bet. संध्याकाळी फॉग हा औदाची माफी मागतो की तो पैज हरल्याने तिला काहीही देऊ शकत नाही. She in turn proposes marriage to him and he joyfully agrees. उलट ती त्याला लग्नासाठी मागणी घालते आणि तो जॉयफुली आनंदाने ॲग्री होतो. पासेपार्टआउट इज सेंट टू एंगेज अ क्लर्जीमन. ही रन्स ऑफ टू गेट अ रिव्हर्न टू मॅरी फॉग अँड औदा द नेक्स्ट डे विच दे ऑल थिंक इज मंडे. पासेपार्टआउटला क्लर्जीमन म्हणजे काय, लग्न लावणारा धर्मगुरूकडे पाठवलं जाते व
त्या दृष्टिकोनातून ते पुढच्या दिवशी लग्न करतील. ते तो दिवस मंडे समजतात, सोमवार समजतात. While running to grab the nearest preacher into bracket to marry Phileas and Auda, Passepartout finds out that it's actually Sunday, not Monday, like the group has been thinking. फिलियास आणि औदाचे लग्न लावून देण्यासाठी तो प्रीचरला घ्यायला जातो. त्यावेळेस पासेपार्टआउटला आढळते की ॲक्च्युली आज संडे आहे, सोमवार नव्हे. जसे ते विचार करतायत की आज सोमवार आहे, तर आज सोमवार न होता तर संडे होता. By traveling eastward around the world, Phileas Fogg, master calculator and obsessive organizer, has forgotten the time he is gained by journeying through all those time zones. ते सर्वजण त्याबद्दल विचार करत असतानाच जगभ्रमंती करताना पूर्वेकडे ट्रॅव्हल करताना फिलियास फॉग की जो मास्टर कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यासारखं कॅल्क्युलेशन कोणीच करू शकत नाही आणि एक चांगला संघटक आहे, ऑर्गनायझर आहे, तोच विसरला आहे की सर्व वेळा पाडून त्याची जी जर्नी जी पूर्ण केलेली आहे, त्याने जी जर्नी पूर्ण केली त्याने सर्व डेडलाईन पाळूनच केलेली आहे. तो वेळेच्या आत पोहोचलेला होता. लास्ट पॅरा बघा. He learns that their journey through the time zones had gained them a day and that they are not at all late. त्यांच्या लक्षात येते की सर्व टाईम झोन्समधून प्रवास करून त्याने एक दिवस मिळवलेला आहे किंवा शिल्लक राहून तो पोचलेला आहे आणि ते लेट पोचलेले नाहीत. पासेपार्टआउट रेसेस होम, grabs Phileas by the collar, shoves him into a cab and deposits him at the club. आता पासेपार्टआउट पळतच घरी जातो, फिलियासची कॉलर पकडतो आणि कॅब म्हणजे टॅक्सीत बसवतो म्हणजे ढकलतो, शोज म्हणजे ढकलणे, आणि क्लबमध्ये त्याला आणतो. क्लब कोणता? रिफॉर्म क्लब. फिलियास presents himself with minutes to spare and effectively wins the bet. फिलियास काही मिनिटे वाचून किंवा वेळ वाचून तिथं पोचतो व पैज जिंकतो. ही इज रिच वन्स मोर बट मोर इम्पॉर्टंट इंटू ब्रॅकेट ॲज ही सेज टू हिमसेल्फ ही हॅज ओन द हार्ट ऑफ ए चार्मिंग वुमन. फिलियास काही मिनिटे वाचून तिची पैज जिंकतो आणि पुन्हा एकदा तो श्रीमंत होतो, पण त्याहीपेक्षा तो एका मोहक स्त्रीच्या मनाला जिंकून घेतो. अशा पद्धतीनं इथं हा सिनॉप्सिस जो आहे संपतो. मित्रांनो, पार्ट फर्स्टमध्ये आपण रायटरची माहिती, थीम ऑफ द नॉवेल, प्लॉट ऑफ द नॉवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अशा गोष्टी बघितल्या. आता पार्ट 2मध्ये आपण अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या लेसनचा प्रत्यक्ष मीनिंग बघूया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, भविष्यात मी जे व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबला चॅनलला अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी, तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन लेक्चरसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.